नाही न कवने अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, पाहता वगुण मिळेची ना. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम, पानो महासायक चारु चापम, नमामि रामं रघुवंशनाथं. मंगल भवन मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी, रघुवंश दशरथ अजर बिहारी. सिया रामय सब जग जानी, करौ प्रणाम जोरी जुग पानी. सिया रामय सब जग जानी, करौ प्रणाम जोरी जुग पानी. जय हनुमान ज्ञान गुण सागरी, जय कपीस जीव लोक उजागरी. रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. राम सिया राम, सिया राम जय राम, राम सिया राम, सिया राम जय राम. ओ जय हो 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 जय हो. यावनिया विलंब खवाया लावेला गोपाळी, ओ विलंब खवाया लावेला गोपाळी. जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो. यावनिया विलंब कावाया लावी जला विठ्ठल, विलंब कावाया लावी जला विठ्ठल. विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके, कोटे कुंडली समाय विश्वव्यापके, कोटे कुंडली समाय विश्वव्यापके, कोटे कुंडली समाय विश्वव्यापके. कोटे कुंडली समाय विश्वव्यापके. जय हो 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 जय हो. दावनिया विलंब खवाया लावी जला विठ्ठल, विलंब कावाया लावी जला कृपादे. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, हे करुणा करा करुणा करा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर, पावन झालो चराचरी. पावन झालो चराचर. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचर, पावन झालो चराचर, पावन झालो चराचर. सेवे लागी सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज. हे सेवे लागे सेवक झालो तुमचा. लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा, निज चरणा. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी,
बरनहु रघुबर बिमल जसु जोदाय कुफलचारी चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन परिसानाही हिन कवने अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरु तडिद्वित विनिंदित पीतांबर धारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत सुंदर गोड असा 3 चरणाचा अभंग महाराजांचा आहे आणि या प्रस्तुत अभंगाच्या द्वारे श्री तुकोबाराय साधूचं जीवन संतांचं जीवन नाम सज्जनाचं जीवन आपल्या समोर प्रतिपादित करतायत. गायलेल्या अभंगाला अर्थानं पूजण्याआधी अल्पशा परिहार दिनागत्याचे आपल्या या मौजे राई या सुंदर आणि गोड गावामध्ये भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने संपन्न होत असलेला गेल्या 10 वर्षापासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह अर्थात ज्याला आपण अखंड हरिनाम सप्ताह म्हणतो वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडेकर यांच्या प्रेरणेने वैकुंठवासी नागू गंगारामजी आहिरे वैकुंठवासी बारकू दादाजी निकम यांच्या आशीर्वादाने हरिभक्त परायण श्री अविनाश महाराज आराईकर यांच्या मार्गदर्शनाने त्याचबरोबर श्रीराम भजनी मंडळ यांच्या आयोजनाने समस्त ग्रामस्थ मंडळी अराई आपल्या सर्वांच्या अथक आणि अनमोल सहकार्यातून संपन्न होत असलेला सुंदर आणि गोड हा उत्सव सप्ताह मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होत असताना चालू वर्षाच्या सप्तम दिवसाची वाङ्मयीन सेवा सर्व ग्रामस्थांच्या करवी माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि या सोहळ्यासाठी खऱ्या अर्थानं आजच्या या 7व्या दिवसाच्या कीर्तनाचं यजमानपद ज्यांनी स्वीकारलेलं आहे असे कैलासवासी हरिभक्त परायण माणिक बाहुराव आहिरे यांच्या स्मरणार्थ हरिभक्त परायण श्री पिंकेश माणिकराव आहिरे व कैलासवासी दुसरे पुढे नाही का काही कैलासवासी हरिभक्त परायण नथू संपत आहिरे यांच्या स्मरणार्थ हरिभक्त परायण श्री कौतिक नथू आहिरे यांच्याद्वारे या कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलेलं आहे. या दोघांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवायची. टाळी याच्यासाठी वाजवायला लावली त्यांनी कीर्तनाचं सौजन्य घेतलं म्हणूनच नाही. आजच्या या युगामध्ये उदारपणा माणसाच्या अंतःकरणामध्ये फार कमी बघायला मिळतोय आणि कुठेतरी अंतःकरणाची उदारता असल्याशिवाय एवढे मोठमोठे उत्सव आणि सोहळे होणं शक्य नसतं. एकी केली हातोफाळी कुठेतरी सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या जीवनातला शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे शास्त्र सांगते 10वा भाग आपण आपल्या प्रपंचातला बाजूला काढला पाहिजे आणि तो भगवंताच्या कामासाठी कार्यासाठी लावला पाहिजे. 10% 10वा भाग 100 रुपये जर आपण कमवत असलो तर 10 रुपये बाजूला काढायचे. 1000 कमवले तर 100 काढायचे. 1 लाख कमवले तर 10,000 बाजूला काढायचे. 1 करोड रुपये जर कमवले तर 10 लाख रुपये देवासाठी खर्च करायचे. काही लोक म्हणतील महाराज 10 लाख रुपये बाजूला काढून ठेवायचे म्हणजे लय अवघड काम आहे. जरा जड जाते ना 10 लाख रुपये काढायचे म्हणलं द्यायचे म्हणजे. मग कमी कमव ना, कमी द्यावे लागतील. हां जेवढे जास्त कमवणार तेवढा त्याचं पर्सेंटेज वाढणार आहे. मग भगवंताच्या कृपेने जर आपल्याला भरपूर मिळालं असेल तर अशा वेळेला भगवंतासाठीच ज्याच्या कृपेनं ज्याच्या कृपेमुळे आपल्याला सगळं मिळालंय 13 तुझको अर्पण
या भावनेने जर आपण 10% भाग आपण बाजूला काढला तर राहिलेले 90% तुमचे, पक्के तुमचे. नाही काढला तर त्या 90%तले 10% सुद्धा तुमच्या पदरात राहतील की नाही गॅरंटी नाही. काही हॉस्पिटलकडे, काही कोर्ट कचेरी, अमके धमके सगळ्या 12 भानगडी मागे लागतील. त्याच्यासाठी आणि शास्त्रानं सांगितलंय बघा, आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारची शुद्धता येणं गरजेचं आहे. एक शरीराची शुद्धता, दुसरी मनाची शुद्धता आणि तिसरी जाधव बाबा धनाची शुद्धता. तिन्ही प्रकारची शुद्धता माणसाच्या अंतःकरणात येणं फार गरजेचं आहे. ती कशाने येते? शास्त्र सांगतं बघा, तन पवित्र सेवा किए, तन पवित्र सेवा किए, धन पवित्र करदान, मन पवित्र हरि भजन सो, होत त्रिविध कल्याण. तनाची पवित्रता, तन म्हणजे शरीर. कशानं होतं हे पवित्र? गावामध्ये भगवंताचा नाम सप्ताह चालू झाला, त्या ज्ञान यज्ञामध्ये जर आपल्याला आपल्या शरीराने थोडीशी का होईना आहुती टाकण्याचं सद्भाग्य मिळावं, कीर्तनाच्या अगोदर चटया टाकण्याचं भाग्य, जेवायला पंक्ती बसल्या, अन्नदान करणारे उदार दाते असतात, पण त्या पंक्तीमध्ये वाढण्याचं सौभाग्य आपल्याला मिळावं. लोक जेवून उठल्यानंतर ते पात्र उचलण्याचं सौभाग्य आपल्याला मिळावं. आणि ही सेवा जर आपल्या हातानं झाडू मारण्याची बी या मंडपात मिळाली ना, तरी त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही सज्जन. आजकाल फार अवघड आहे, माणसं पैसे देऊन मोकळे होतात, पण शरीराच्या शुद्धतेसाठी शारीरिक कष्ट घ्यायला कोणी तयार नाही. पैसे सांगा किती लागतात, 2000 लागतात का, 1000 वाढवून घ्या, पण आम्हालाही सांगू नका. यानं होत नाही बघा. शरीराची शुद्धता भगवंताच्या पवित्र कार्यामध्ये या शरीराचा उपयोग केल्याने. तन पवित्र सेवा किए, धन पवित्र करदान. धनाची पवित्रता, धनाची शुद्धता. जसं वाहतं पाणी शुद्ध असतं सज्जन हो, पाण्याला जर एका जागेवर बंदियार केलं तुम्ही तर ते त्याच्यामध्ये घाण तयार होते, ते नासत असते. तशी लक्ष्मी धन जे आहे ती सुद्धा चंचल आहे, तिला सुद्धा प्रवाही राहू दिलं पाहिजे. भगवंताच्या कामासाठी जर ती लावली तर त्याने पवित्र होते धन सज्जना हो. आणि अशा या पवित्र उत्सवामध्ये भगवंताचं भजन मुखानं नाम घेतल्यानं माणसाचं मन पवित्र होतंय. विठाला 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 संग्रह करण्यामध्ये आनंद नाही, खरा आनंद वाटण्यामध्ये सज्जन. समर्पणामध्ये खरा आनंद आहे. आपण पूर्ण मोकळं झालो पाहिजे. ज्या माणसाच्या जीवनामध्ये अशी भावना आहे, भगवान परमात्मा त्याला कधीच काही कमी पडू देत नाही. देवासाठी तरी कमीत कमी, माझ्या भगवंतासाठी जर तुम्ही एक पाऊल पुढे आलात, आराईकर मंडळी, एक पाऊल जर देवासाठी पुढे होऊन टाकला ना तुम्ही, तर माझा भगवान परमात्मा तुमच्यासाठी 10 पावलं यायला तयार आहे सज्जन. 10 पावलं तो परमात्मा येईल, पण एक पाऊल टाकून तर बघा. परमात्मा के लिए आप 9 दिन देना, परमात्मा के लिए आप 9 दिन देना, परमात्मा तुम्हें 9 जीवन देगा. 9 दिवस जर आपण देवासाठी दिले ना, या गणेश उत्सवासाठी, दुर्गेच्या नवरात्रामध्ये 9 दिवस आपण द्या, नव चैतन्य आणि नव जीवन आपल्याला परमात्मा दिल्याशिवाय राहणार नाही. प्रॅक्टिकली सज्जन हो आपण करून बघा. इतिहास साक्षीला आहे. एकच पान दिलं होतं द्रौपदीने, एकच पान दिलं होतं. 60,000 ब्राह्मणांना जेवणही उरलं तेवढंच. इतकं अन्न त्या थाळीतून बाहेर निघालं. माझ्या भगवान परमात्म्याचं बोट चौकटीमध्ये, दरवाजाच्या चौकटीमध्ये अडकलं, बोटातून रक्त निघायला लागलं. द्रौपदीनं पाहिलं, धावत आली द्रौपदी, देवाच्या बोटातून रक्त निघताना पाहिलं आणि तिला ते सहन नाही झालं. पटकन आली, देवाच्या समोर उभी राहिली, डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराला हात घालून पदराचा काठ फाडायला लागली.
भगवान परमात्म्याने द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी थांब, काय करतेस हे? अरे द्रौपदी, तू सौभाग्यवती नारी आहेस, आणि सौभाग्यवती नारीने असा पदर फाडायचा नसतो. वैधव्याचं दुःख भोगावं लागल, विधवा होशील. द्रौपदीनं हात लावलेला होता आणि देवाकडे पाहून हसत मुखाने द्रौपदी म्हणते, देवा, अरे तुझ्या बोटातून रक्त निघतंय, तुला वेदना होतात, आणि या वेदना तुझ्या मी माझ्या डोळ्याने कसं पाहू देवा? अरे तुझ्या वेदना कमी करण्यासाठी, तुझं दुःख कमी करण्यासाठी देवा, एका जन्मात नाही 1000 जन्म जरी मला विधवा होण्याची वेळ आली ना, तरी मी व्हायला तयार होईल. आणि द्रौपदीनं धरला काटन, फाडला सज्जन. ईदभर कपडा काढला जाधव महाराज, ईदभर कपडा काढला आणि भगवंताच्या बोटाला गुंडाळला. माझा परमात्मा सज्जन हो वाट पाहत असतो बघा. तुम्ही थोडंसं काही करून बघा. परंतु आजकाल अशी अवस्था आहे, आपण जर थोडंसं काही दिलं ना, आज जर देवासाठी काही दिलं तर आपण उद्याच वाट बघतो की आता आम्हाला आणखी कसं काय रिटर्न फीडबॅक कसं काय येईना. इतक्या अर्जंट नाही. थोडंसं वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आपल्याला राहणं गरजेचं आहे. येणार दिवस सज्जन हो, तो विसरत नाही. आपण विसरू पण तो विसरत नाही. योग्य वेळेची वाट तो पाहत असतो, ती योग्य वेळ आली सज्जन हो. त्या द्रौपदीच्या ईदभर कपड्याचं कर्ज अदा करण्याची, ऋण चुक्त करण्याची वेळ आली. भरलेल्या सभेमध्ये दुर्योधनाने दुःशासनानं जेव्हा तिला ओढत आणलं ना, त्यावेळेला तिला वाटत होतं माझे 5 पती जिवंत आहेत, समोर बसलेले आहेत. पहाडासारखे 5 पती समोर असताना मजाल नाही माझ्या अंगाला कुणाची हात लावायची. पण माना खाली घातल्या. भीष्माचार्यासारख्यांनी सुद्धा माना खाली घातल्या. नाविलाज झाला. ती मनात विचार करते, मी आर्य नारी आहे, मी माझं रक्षण करायला मी सक्षम आहे. स्वतःच रक्षण करू लागली, पण शेवटी अबला आहे, नारी आहे. नाविलाज झाला सज्जन. जेव्हा तिच्या लक्षात आलं की आता माझ्या अब्रूची लक्तर हे वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाहीत, आणि दोन्ही हात वर केले, सरेंडर करून टाकलं स्वतःला. हात वर करणं म्हणजे सरेंडर करणं असतं बघा. ज्या वेळेला युद्धामध्ये आपण आपल्यापेक्षा समोरचा शत्रू जर वरचढ ठरत असला तर आपले हत्यार खाली टाकून वरती हात वर केले की त्याला सरेंडर करणं म्हणतात पूर्णपणे. आणि त्या द्रौपदीनं सरेंडर केलं, हात वर केले, आणि भगवान परमात्म्याचा तिनं धावा केला. तुम बिन मोरी कोण खबर ले, तुम बिन मोरी कोण खबर ले, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी ओ, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी. हरी सभा द्रौपदी ठारी, हरी सभा द्रौपदी ठारी, हरी सभा द्रौपदी ठारी, हरी सभा द्रौपदी ठारी. रामलाज हमारी गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, हो चरण कमल बलिहारी ओ, गोवर्धन गिरिधारी. हात वर केले द्रौपदीने सजन हो. आवाज दिला भगवान परमात्म्याला, हे कृष्ण द्वारिकावासी, देव देव जगतपते, नान्यम त्वद्भयं पश्येत् परिपायनुशासनम्. आवाज दिल्याबरोबर सज्जना हो, माझा परमात्मा कधी आला कुणाला कळालं बी नाही.
दुर्योधन आणि दुःशासन साडी ओढण्यामध्येच व्यस्त होते. एवढ्या साड्या त्यांनी ओढल्यात, एवढ्या साड्या ओढल्यात, ओढून ओढून साड्याचा भला मोठा ढीग तयार झाला. बघणाऱ्या लोकांना नेमका कळत नाही. लोक विचार करतायत, सारी है की नारी है, सारी है कि नारी है, नारी है कि सारी है, सारी बीच नारी है कि नारी बीच सारी है. विचार सुद्धा करू शकत नाहीत लोक. पण त्या वेळेला सज्जन हो, जेव्हा लोक विचारच करत होते, त्याच वेळेला माझ्या संतांनी सांगितलं, बाबांनो, त्या ईदभर कपड्यासाठी माझा भगवान परमात्म्यानं साडीचं रूप धारण केलं. ईदभर कपड्याचं ऋण अदा करण्यासाठी देव स्वतः साडी झाला. सज्जन हो, कौरवे पांचाली सभेमध्ये आणली, इथंच ईदभरच कपडा दिला होता बघा माऊल्यांनो. एक ईदभर कापड दिलं, मोबदला किती दिला? साडीचं रूप धारण केलं भगवान परमात्म्याने. सज्जन हो, काय करत नाही तो परमात्मा, फक्त ज्याच्या कृपेनं, ज्याच्या आशीर्वादानं आपल्याला मिळालंय ना, त्याला देत असताना हात मोकळे ठेवा. जे काही आपल्याला मिळालंय ना सज्जन हो, हे त्याच्या कृपेने. हा अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. आपण काहीच करत नाहीत, सगळं करता धरता तो आहे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. असा भाव अंतःकरणामध्ये ठेवून जर सज्जन हो, देवासाठी आपण काहीतरी करू शकलो ना, तर तो परमात्मा आपल्यासाठी खूप काही करायला तयार आहे. हे मी यासाठी सांगितलं की जे दोन यजमान आज कीर्तनासाठी त्यांनी मोठं अंतःकरण केलं. खऱ्या अर्थानं मोठमोठे उत्सव, महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध मंडळी, कीर्तनकार, कलाकार, मृदंगवादक, गायनाचार्य, ही सगळी मोठमोठी मंडळी गावामध्ये आणून गावाचा उत्सव मोठा करणं म्हणजे एवढं सोपं काम नाही. तसं बघायला गेलो ना सज्जन हो, तर आता तुमच्या प्रत्येकाच्या खाते बुकवरती, त्या पासबुकवर, कोणाच्या पासबुकवर किती बॅलन्स आहे हे कोणी चेक करणार नाही. गावातली माणसं किती श्रीमंत आहेत हे तुमचं बॅलन्स शीट चेक कोणी करू शकणार नाही. पण खऱ्या अर्थानं गावाची श्रीमंती जर कोणती असेल ना, तर गावाचा ज्ञान यज्ञ नाम सप्ताह जेवढा मोठा, तेवढं गाव श्रीमंत. सज्जन, हे खरं परमार्थाचं ऐश्वर आहे. हेच खरं ऐश्वर आहे. नाही तर कोण कोणाला विचारते, कोण सांगत बी नाही कोणी कोणाला. किती आनंद आहे. अर्ध गाव तिथे आरतीला छत्रपती शिवरायांच्या आलं. एकदा मी सुरुवातीला कार्यकर्त्याला म्हणलं, माझं काही नव्हत नाही, तुम्ही आरती करून घ्या, मी डायरेक्ट कीर्तनाला येणार. हे का म्हणलो माहितीये? काही ठिकाणी आम्हाला असे अनुभव आले, विनाकारण तिथं ताटकळत बसवतात, चारच माणसं असतात आणि तिथं काही नियोजन नाही, काय नाही. विनाकारण आमचा टाइमपास करण्यापेक्षा आम्ही म्हणत असतो, भाऊ तुमचं तुम्ही ते सगळं काय असेल ते करून घ्या, आम्ही कीर्तनाला आलो, फेटा बांधणार आणि इथं कीर्तनाला येऊन उभं राहणार. पण आनंद तेव्हा वाटतो जेव्हा अर्ध गाव छत्रपती शिवरायांची आरती करायला इथं उभं असतंय. ही एक कृतज्ञता आहे बघा सज्जन, ही कृतज्ञता आहे. ज्यांनी आपल्यासाठी धर्म जागवला, धर्म टिकवला, त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये असलेला आदर भाव तो या निमित्तानं व्यक्त होतो. हे सप्ताहातच आरती होते का दररोज पण असते? वा, सप्ताहात 7 दिवस कंटिन्यू, अधूनमधून बी चालू राहू देत जा. बऱ्याच ठिकाणी आता मी
दादू महाराज एक असं मिशन मी सुरू केलं. आमचे जवळपास आता 2,500 ते 3,000 मुलांचं युनिट तयार झालंय. गावागावामध्ये जे यंग जनरेशन आहे, तरुण पोरं, आज त्यांना धर्म वारंवार सांगावं लागतोय. थोडक्यात जर बघायचं म्हणलं, आता विषय मी आणखी कीर्तनाकडे वळालोच नाही बरं का. 1-2 मिनिटं तुमचे फक्त ऑर्डर घेतोय मी. आता हे काहीतरी ते वक्फ बोर्डाचं काहीतरी आलंय. व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिले असतील. ते कॅन्सल होऊ नये म्हणून त्याचं समर्थन करण्यासाठी खांद्यावर डोक्यावर स्पीकर घेऊन लोक त्यांचे प्रसार करतात. आणि आपले लोक त्याच्यात ते जे ईमेल आलेलं आहे, ते स्कॅनर आलेलं आहे, ते स्कॅनरचं स्कॅन करायला सुद्धा आपल्या लोकांना फार अडचणी वाटतात. ते ईमेल नुसतं एक सेंड आपल्या नावाने करायचं म्हणलं तर त्याला बी अडचणी वाटतात. कसा धर्म टिकायचा आपला. मी एक मिशन सुरू केलं. जेवढे म्हणून काही हिंदू धर्माची मुलं आहेत, त्या सगळ्या मुलांनी प्रत्येक शनिवारी एकत्रित यायचं. मंडळ तयार करायचं. अध्यक्ष कोण नाही करायचं, सगळे एकत्रित करायचे. त्यांनी भांडणं होते. सगळ्यांनी एक युनिट तयार करायचं आणि युनिट तयार करून प्रत्येक शनिवारी हनुमंतरायाच्या समोर संध्याकाळच्या वेळेला 6 वाजता आरती करायची. आणि हनुमान चालीसा, सामुदायिक हनुमान चालीसा. मी असे जवळपास आमच्या आता 30-40 गावं झालेत. छोटे छोटे मुलं सुद्धा त्या शनिवार आला की संध्याकाळच्या वेळेला ते पोरं तिथं असतात. आणि जे मोठे मुलं आहेत, त्या मोठ्या मुलांपैकी 4-2 जणांनी एकत्रित येऊन ते सगळ्यांना साबुदाण्याची खिचडी खाऊ घालतात. हे याच्यासाठी आहे की हे सगळं यंग जनरेशन, हे तरुण मुलं 7 दिवस सप्ताहामध्ये कीर्तनात येतात. सप्ताहामध्ये धर्म कळतो, सगळं कळतंय. देव धर्म देश सगळं कळतं सप्ताहामध्ये. पण वर्षभर काय, पुन्हा बाकीच्या वर्षभरामध्ये एनर्जी राहणार कशानं? तर त्याच्यासाठी सगळ्यात मोठी युनिटी तयार करण्याचं माध्यम म्हणजे हनुमान चालीसा आहे. दर शनिवारी आपल्या गावामध्ये हनुमान चालीसा वाजलीच पाहिजे. सुरुवातीला स्पीकरवर लावा, नंतर ती तुम्हाला कंठस्थ होईल, पाठ होईल आणि ती तुम्ही तोंडाने म्हणू शकाल. जेवढ्या सगळ्यांना जास्त लोकांना येता येईल त्यांनी सगळ्यांनी या. हे याच्यासाठी, कारण बघा सज्जनो, हे मी का बोलतोय, हे एवढे मोठमोठे उत्सव करायचे, इथे लाखो रुपये खर्च करायचे म्हणजे हा टाइमपास म्हणून नाही. या सगळ्या एवढ्या मोठ्या उत्सवातून दरवर्षी वर्षभरातून कमीत कमी 2 पोरं जरी सुधारले, 2 मुलं जरी वारकरी झाले, माळकरी झाले ना, तरी सप्ताह सफल झाला. हे आउटपुट आहे त्याचं, हे आउटपुट आहे पहा. आणि कुठंतरी आउटपुट निघलं पाहिजे. फार गोड उत्सव तुम्ही करताय म्हणून पुनश्च एकदा अत्यंत गोड अशी चाल आमच्या महाराज मंडळींनी गायली. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची सगळ्यांनी. सुंदर असा मृदंगावरती ज्यांचा हात आहे, आदरणीय आमचे जाधव बाबा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आहे. गोड आमचे साऊंड सिस्टम वाले दादा, नमस्ते वारकरी यूट्यूब चॅनल, तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहे. ऐकणारे आपण सर्व रसिक श्रोते, सज्जन, भक्तिमती माता, सगळ्यांच्या चरणावर वंदन करतो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय सुंदर, गोड आणि अत्यंत कमी 3च चरणाचा अभंग. जवळ बहुतेकांच्या पाठांतरातला अभंग आहे. नसल तोंडपाठ पण कानपाठ मात्र आहेच. जवळ वारकऱ्यांच्या कानपाठ असलेला अभंग आहे. अत्यंत सोपा अभंग आहे. चंदनाचे हात पाय ही चंदन परिसाना ही हिन कवनी अंग. आजपर्यंत ज्यांना कुणाला कीर्तन कळालं नाही त्यांना सगळ्याला आज कीर्तन कळणार. फक्त अंतकरणाची कानं करून सगळ्यांनी कीर्तन ऐकायचंय. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून सज्जन हो, साधूचं जीवन, संतांचं जीवन, नाम सज्जनाचं जीवन आपल्या समोर म्हणतायत. कुणाला म्हणावं साधू, कुणाला म्हणावं संत आणि कुणाला म्हणावं सज्जन. आज या जगामध्ये साधू ओळखणं, संत ओळखणं, सज्जनाची ओळख करून घेणं फार कठीण काम आहे. खरा साधू कोण, खरा सज्जन कोण आणि खरा संत कुणाला म्हणावं? तुकोबाराय सांगतात, सज्जन हो, त्या साधूचं संतांचं जीवन चंदनाप्रमाणे. चंदनाचे हात पाय ही चंदन. चंदनाची उपमा दिली. चंदनाची उपमा का दिली? त्याचं कारण सज्जन हो, त्या चंदनाच्या ठिकाणी विशिष्ट अशा प्रकारचे काही गुण आहेत. जगाच्या बाजारात जर आपण बघायला गेलो तर 2च वस्तू फक्त अशा ज्या तोळ्यावर विकतात. लक्ष देऊ नये का? 2च वस्तू तोळ्यावर विकतात. एक आपल्याला सगळ्याला माहिती, सोनं
तोळ्यावर विकते. आणि सोन्याच्या नंतर तोळ्यावर विकणारी दुसरी वस्तू जर कोणती असेल तर ती चंदन आहे. तू म्हणाल महाराज चंदन तोळ्यावर विकतं. हो, तोळ्यावर सोन्यापेक्षा बी महाग भावामध्ये विकतंय. मग एवढं जर काही काही माणसं म्हणतात, मग जर इतकं महाग असेल ते चंदन, तर आपल्याकडे काही काही लोकांकडं शेतामध्ये चंदनाचे झाडं असतात. त्याला ते सुराख पाडून त्याचं पर्सेंटेज चेक करतात ते तस्कर लोक. पण आपल्याकडचे जे चंदन आहेत ते चंदन ओरिजिनल नाहीत, एक लक्षात ठेवा. तत्सम सुगंध येतो म्हणून आपल्याला त्याला चंदन म्हणावं लागतं एवढंच. ओरिजिनल चंदनाची झाडं आपल्याकडे भेटतच नाहीत. ओरिजिनल चंदन कुठे भेटतंय? शास्त्रकार सांगतात मलयागिरी नावाचा पर्वत आहे हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये. त्या पर्वतावर एवढं चंदन आहे, ओरिजिनल चंदन. 52 कसी चंदन म्हणतात त्याला. तोळ्यावर विकते ते. आपल्याकडच्या ह्या माता भगिनी सकाळी पाणी तापवायचं असेल तर चुलीमध्ये सरपण इंधन म्हणून आपण कशाच्या लाकडाचा वापर करतो? बाबळीच्या, लिंबाच्या लाकडाचा वापर आपण करतो. पण त्या मलयागिरी पर्वतावर राहणाऱ्या माता भगिनी सज्जन हो, तोळ्यावर विकणाऱ्या ओरिजिनल चंदनाच्या लाकडाचा वापर कशासाठी करतात? सकाळी पाणी तापवायला. का? तोळ्यावर विकणाऱ्या चंदनाच्या लाकडाचा वापर त्या चुलीत इंधन सरपण म्हणून करतात. त्याचं कारण सज्जन हो, तिथं एवढं चंदन आहे, एवढं चंदन आहे, त्यांना त्याचं मोल नाही. म्हणून व्यवहारामध्ये एक मन आहे बघा, जिथं पिकतं तिथं विकत नाही. तिथं जास्त प्रमाण असल्यामुळे त्याला त्याचं महत्व नाही. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. कशाप्रमाणे अनादर होतो? मग शास्त्रकार सांगतात मलया बिल्ल पुरंद्रैहि चंदनम काष्ट इंधनम कुरुते. ते चंदन सज्जन हो, विशिष्ट असे गुण त्या चंदनामध्ये आहेत. या जगात जर आपण बघायला गेलो तर अशा काही वस्तू आहेत, त्या वस्तूंना अनन्यसाधारण महत्व आहे बघा. या जगामध्ये सज्जन हो हिऱ्याला किंमत आहे, या जगात सोन्याला किंमत आहे, या जगात लोण्याला किंमत आहे, या जगामध्ये झाडांचा विचार केला तर चंदनाला किंमत आहे, आणि माणसाचा विचार केला तर या जगात सज्जनाला किंमत आहे. मग काही माणसं म्हणतील महाराज या सगळ्यांनी आपल्या आपल्या किमती वाढवून घेतल्या का? नाही. हिऱ्याची किंमत स्वतः वाढवत नाही. सोनं सोन्याचं महत्व जगाला सांगत नाही. चंदनाचं झाड स्वतःचं महत्व जगाला सांगत नाही. आणि सज्जन माणूस स्वतःची महिमा जगाला सांगत बसत नाही. पण तुम्ही म्हणाल कुणी वाढवलं यांचं महत्व? ऐका, या जगात हिऱ्याला किंमत आहे सज्जन, पण हिऱ्याची किंमत वाढवली कुणी? लक्ष देऊ नये का? हिऱ्याची किंमत, हिऱ्याचं महत्व या जगात वाढवलं कुणी? गारांनी. गारा असतात का तुमच्याकडे? गारगोटे म्हणतात त्याला, शिरगोळे म्हणतात. डोंगराळ भागामध्ये भेटतं ते बघायला. त्या गारांनी हिऱ्याची किंमत वाढवली. ताकानं लोण्याचं महत्व वाढवलं. कडुलिंबाच्या झाडानं चंदनाचं महत्व वाढवलं. आणि सज्जन हो, दुर्जनांनी सज्जनाचं महत्व वाढवलं. सज्जनाचं महत्व या जगात वाढवण्याचं काम कुणी केलंय? दुर्जनांनी. विचारा, ते संतांना विचारा, त्या साधूंना विचारा, त्या सज्जनांना विचारा. ते म्हणतात आमचं महत्व या जगात वाढवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्या दुर्जनांनी केलंय. ते दुर्जन जर या जगात नसते तर आम्हा सज्जनांना कुणी विचारलं नसतं. म्हणून असे दुर्जन या जगात असले पाहिजे. असो खलाई से फार आमातयांचे उपकार, करीती पातकाची धुनी, मोल न घेता साबणी. काय करतात ते दुर्जन माणसं? तुकोबारा म्हणतात आमच्या सारख्या सज्जनाचं पाप, ते पाप रूपी कपडे आमचे फ्री ऑफ चार्ज मध्ये धुवून देण्याचं काम करतात. कसं धुतात ते? दुर्जन हे सज्जनाची निंदा करतात. आणि निंदा करतात, साबणाची वडी तोंडामध्ये ठेवतात. सज्जनाची निंदा दुर्जन करतो आणि त्याचा परिणाम सज्जनाचं पाप धुवून जातं आणि निंदा करणाऱ्या निंदकाच्या डोक्यावर जाऊन बसतंय. जगातलं सगळ्यात मोठं पाप जर कोणतं असेल तर परनिंदा सम अघन गरीसा. दुसऱ्याची निंदा करण्यासारखं पाप, दोन गोष्टीपासून माणसाने सावध राहावं. एक निंदा आणि दुसरी निद्रा म्हणजे झोप. कालच वाक्य सांगितलं वंदनीय बापूंनी, राष्ट्रसंत आमचे गुरुजी मोरारी बापू.
दोन गोष्टीपासून माणसाने सावध राहिलं पाहिजे. म्हणजे एक निद्रा माणसाला धोका देते आणि दुसरी निंदा. ते दुर्जन माणसं चांगल्या माणसाची निंदा करत राहतात. माता माऊल्यांनो, विनाकारण लोकांचे, आपल्याकडे मन आहे बघा, कशाला लोकांचे धुणे धुवायचे असं म्हणतात का तुमच्याकडं? हा, आपलं आपलं बघा, लोकांचे धुणे कशाला धुवायचे? म्हणजे लोकांचे धुणे धुणं म्हणजे काय? लोकांची निंदा करणे. विनाकारण कोणाची निंदा करू नये सज्जनो, त्याच्यासारखं पाप नाही. पण तुकोबाराय म्हणतात हे दुर्जन माणसं हेच काम करतात. चांगल्या माणसाची, सज्जनाची निंदा करतात ते निंदक, आणि त्यांनी निंदा केल्यामुळं सज्जनाचं पाप नष्ट होतं आणि त्या सज्जनाचं महत्व वाढतंय. आपण शेतकरी मंडळी, शेतामध्ये ज्या वेळेला तुमच्याकडे कपाशीची झाडं असतात का? काय असतं तुमच्याकडं? कांदा आणि मका. बरं, मका. आता मका ज्या वेळेला आपण पावसाळ्यात पेरतो का, लावतात तुमच्याकडं? पेरतो आपण. ते मका जेव्हा आपण पेरत असतो, पेरल्यानंतर महाराज, जाधव महाराज, 1-2 महिन्यानं शेतामध्ये जाऊन बघा, तुम्ही पेरलेली मका, ते मक्याचं झाडं, त्यांची वाढ चांगली गुडघ्याला होते, गुडघ्या एवढी होते. ते तुम्ही पेरलेले आहेत म्हणून त्याची वाढ गुडघ्या एवढी होते. पण न पेरलेलं याच्यात विको आलाय. न पेरलेलं बिना कामाचं बेकार गवत सुद्धा त्या मकाच्या झाडासोबत वाढत असते. मला सांगा, तुम्ही पेरलेल्या झाडाची वाढ जास्त आहे का न लावलेल्या गवताची, बिना कामाच्या गवताची वाढ जास्त आहे? बोला ना. ज्या गवताची तुम्हाला गरज नाही, आवश्यकता नाही, उलट ते गवत तुम्ही लावलेल्या झाडाला, तुम्ही पेरलेल्या झाडांना ते मारते. हुशार शेतकरी काय असतात? हुशार शेतकरी ते झाड पेरणी करताना त्या दोन्ही तासांच्या मध्ये अंतर असतं. एक तर त्याच्यात वखर चाललं पाहिजे, पाळी चालली पाहिजे, किंवा छोटं सगळ्यात असतं ते कोळपं चाललं पाहिजे. हां, हे चाललं पाहिजे. कशासाठी? कारण मध्ये उगवलेलं जे तण आहे ना, ते तण निघावं आणि आपण लावलेलं झाड मजबूत व्हावं, याच्यासाठी ती व्यवस्था आहे. पण ऐका, काही काही गवत असतं ना, इतकं डेंजर असतं, ते इतकं चिकट असतं, त्या झाडाच्या बुडाला जाऊन चिटकलेलं असतं. ते कोणत्याच आवताच्या पासानं निघत नाही. मग त्याला पासाची गरज नाही. त्याला काढायचं कुणाचं काम आहे? पुरुष मंडळी तुमचं नाही, ते काढायचं काम यांचं आहे. कशाने काढावं लागतं ते? हा, बोला की. विळा. बरं, विळा म्हणतात तुमच्याकडे त्याला. हा, आमच्याकडे विळा जरा असा मोठा असतो, गवत कापायचा. हा, आणि बारका असतं ते गवत कापायचं. बारक विळा जरा मोठाच असतो ना, ते साईज. हा, विळ्यानी बारक गवत निघत नाही, त्याला खुरप पाहिजे. असं बारक, असं पुढच्या टोकाला त्याला हानी असते. माता माऊल्या म्हणतील महाराजाचा बराच अभ्यास दिसायला. ऐका ऐका, ते बारक जे खुरप असतं ना, त्या खुरप्यानं हळूच ते गवत काढून घेता येतं सध्या. ऐका, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? खुरपणं. बरोबर ना? त्याला काही भागात खुरपणं असं म्हणतात आणि काही भागात त्याला, आमच्या छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये त्याला निंदणं असा शब्द आहे. काय? 2 शब्द आहेत. इकडं बी त्याला निंद म्हणतात, काही भागात खुरपणं म्हणतात, काही भागात निंदणं म्हणतात. निंदणं हा शब्द जुना शब्द आहे आणि योग्य शब्द आहे. ते जे बिना कामाचं बेकार गवत आहे सज्जन हो, त्याला निंदल्याशिवाय, बेकार गवत निंदल्याशिवाय आपण लावलेलं झाड ते मजबूत होत नाही, त्याला फळं फुलं लागत नाहीत. जर त्याला फळं फुलं चांगले लागावे, त्याला चांगला माल लागावा असं वाटत असेल तर ते गवत जसं निंदणं गरजेचं आहे. तुकोबाराय म्हणतात, ते गवत, ते तण निंदल्याशिवाय आपलं लावलेलं धन, ते धान व्यवस्थित येणार नाही. निवडावे तण, शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी जतन. हे निवडावे तण, शेती करावी जतन, वेलावे जतन, शेती करावी जतन. ते तण निंदल्याशिवाय रान मोकळं होत नाही. आपलं सुद्धा तसं, जसा तो ते झाड आहे सज्जन हो, आपलं सुद्धा जीवन रूपी पौधा, आपलं जीवन सुद्धा मजबूत व्हावं वाटत असेल तर आपल्याला सुद्धा कुणीतरी निंदणारा असला पाहिजे.
सगळ्याच लोकांनी चांगलं म्हणावं याची अपेक्षा करू नका. एखाद्याने माग का होईना तरी कुणीतरी असं आपली निंदा करणार असला पाहिजे. म्हणून तर व्यवहारामध्ये एक मन आहे बघा, निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात. कुठं असलं पाहिजे? महाराष्ट्रात काम नाही त्याचं, शेजारी पाहिजे. निंदा करणारा कुणीतरी, तुकोबाराय म्हणतात असं जो कोणी निंदा करणार असेल, निंदक असेल, त्याचा तिरस्कार करू नका. कारण त्यानं निंदा केल्यामुळं आपलं जीवन मजबूत होतंय. निंदल्याशिवाय जीवन मजबूत होत नाही. त्यानं निंदा केली म्हणून आपलं जीवन पवित्र आणि शुद्ध होतंय. असा निंदक, असा दुर्जन, असा दुष्ट माणूस जर आपल्या जीवनामध्ये कधी आलाच तर माझे तुकोबाराय म्हणतात त्याचा तिरस्कार करू नका, त्याची अवहेलना करू नका, त्याचा अपमान करू नका. उलट त्या दुर्जनाला तुम्ही आदरानं घरी घेऊन जा, प्रेमानं त्याला जेवू घाला आणि आनंदाने त्याला वाटे लावा. तुका म्हणे त्याचा प्रीती आदर करा साचा. त्या निंदकाचा आदर करायला सांगितलंय माझ्या तुकोबारांनी. सज्जनो ऐका लक्ष देऊन, माझे संत कधी त्या दुर्जनाचा तिरस्कार करत नाहीत आणि भगवंत सुद्धा कधी दुर्जनाचा तिरस्कार करत नाही. तिरस्कार नाही केला, उलट पुरस्कार केला. सज्जन हो, भगवंताने आणि संतांनी सुद्धा त्या दुर्जनांचा पुरस्कार केला. एक गोड प्रसंग सांगतो. भगवान रामरायाचं मंदिर आहे. चित्रकूट पर्वतावर भगवान राम आणि लखन भैया वनवासाच्या काळामध्ये बसलेले. पांढऱ्या शुभ्र दगडाच्या शिळेवर राम आणि लखन दोघं बसलेत. आणि सकाळी सकाळी एक भिल्ल, एक वनवासी जंगलामधून आला. आल्याबरोबर त्यानं भगवान रामजीला एक निरोप दिला. रामजीला तो सांगू लागला, म्हणे प्रभु आपको मिलने के लिए अवधवासी लोग आ रहे हैं. रामजीने ऐकलं, हो अयोध्यावासी लोक मला भेटायला येतात, माझे अवधवासी लोक. कारण माझ्या रामाचं एवढं प्रेम होतं सज्जन हो आपल्या अयोध्यावासी लोकांवरती. वनवासाच्या काळात जेव्हा जेव्हा रामाला त्या अयोध्यावासी लोकांची आठवण व्हायची ना, तेव्हा तेव्हा माझ्या राघवाच्या डोळ्यातून सज्जन हो टपकन डोळ्यातून पाणी पडायचं. जब जब राम अवध सुधी करही, बारी बिलोचन लोचन भरही. ते अयोध्यावासी लोक आज मला भेटायला येत आहे. एवढा आनंद रामजीला झाला. तो भिल्ल निरोप देऊन गेला निघून. तो जातो ना जातो तर पुन्हा आणखी एक जण आला. एकायस कहा बहोरी सेन संग चतुरंगिनी थोरी. आल्याबरोबर तो सांगू लागला, म्हणे प्रभु आपको मिलने के लिए केवल अवधवासी लोग नहीं, आपकी तीनों माताएं और आपके प्राण प्रिय भरत महाराज आपको मिलने आ रहे हैं. ज्या वेळेला सज्जन हो माझ्या रामजीनं ऐकलं, माझ्या तीनही माता मला भेटायला येत आहेत, माझा प्राण सखा भरत मला भेटायला येतोय. ज्या वेळेला रामानं ऐकलं ना मायबाप, त्यावेळेला रामजीनं त्या दगडावरून शिळेवरून खाली उडी मारली. ज्या दिशेनं लोक धावत येत होते त्या दिशेनं भगवान रामजी त्या लोकांकडे धावत सुटलेत. सगळ्या लोकांनी पाहिलं भगवान रामजी आपल्याकडे धावत येत आहेत. प्रत्येक माणूस मनामध्ये अंदाज लावू लागला, अनुमान लावू लागला. प्रत्येक जण मनात विचार करतोय की आता आल्याबरोबर सगळ्यात पहिलं भगवान रामजी आपल्या जन्मदात्या कौशल्या मातेला कडकडून मिठी मारतील. पण जसं भगवान रामजी धावत आले ना मायबाप, आल्याबरोबर भगवान रामजी आपल्या कौशल्या मातेकडे नाही वळाले. बघा, जसं परमात्मा धावत आले, रामजी आल्याबरोबर भगवान रामजी कौशल्याकडे नाही वळाले. रामजी भगवान रामजी सज्जन हो कैकईकडे वळाले आहेत. ज्या कैकईनं 14 वर्ष वनवास दिला त्या कैकईकडे रामजी गेले आणि त्या कैकईच्या पायावरती डोकं टेकून तिचं दर्शन घेऊ लागले. भगवान रामजी जेव्हा त्या कैकईचं दर्शन घेऊ लागले, तेवढ्यात पाठीमागून बाजूने आवाज आला, नाही भैया भैया इस पापिनी के पैरों को तुम मत छुओ, पाप लगेगा भैया. ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है, ये सर्पिनी है भैया. इस पापिनी के पैरों को तुम मत छुओ, पाप लगेगा तुम्हें. रामजीने मागे वळून पाहिलं.
आवाज होता भरताचा. रामजी म्हणतात, नहीं भरत, तू कहता है ये पापिनी है, ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है. अरे भरत, ये तो मेरी माँ है. भरत, ये केवल मेरी माँ नहीं, ये राम की जननी है. माँ, आई आपण कोणत्याही परस्त्रीला म्हणू शकतो, पण जननी कुणालाही म्हणण्याचा अधिकार नाही. सज्जन हो, जननी तिला म्हणतात जिने जन्म दिलाय. रामजी म्हणतात, अरे भरत, ये केवल इस राम की माँ नहीं, ये राम की जननी है. और ये केवल राम की जननी नहीं, सबंध रामायण को जन्म देने वाली ये पूरे रामायण की जननी है. अरे भरत, यदि ये कैकई न होती, यदि ये कैकई न होती, तो आज ना राम होता ना रामायण होती. मोठ्या आनंदानं प्रेमाने आजही गावागावात रामकथा ऐकल्या जाते. गोड राम कथेचे स्वर कानावर आल्याबरोबर सज्जन हो, मन आनंदित होत आहे. आज ती राम कथा जिवंत आहे. कुणामुळे? रामजीला विचारा. रामजी म्हणतात, त्या कैकईमुळे. हो, जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम ले आए. जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए. प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से माने. ओ राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हो, हरि अनंत हरि कथा नंदा, कहि सुनहि बहुविधि सब संता. राम सिया राम जय जय राम. हे राम सिया राम जय जय राम. भगवान रामजी भरताला सांगतायत, अरे भरत, माझ्या बापाचं राजा दशरथाचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला कळालं फक्त या कैकईमुळे. अरे भरत, जानकी मातेचा अधिकार या जगाला कळाला फक्त या कैकईमुळे. भरता, तुझा अगाध महिमा जगाला कळाला या कैकईमुळे. हनुमंतरायाच्या बाहुबलात किती ताकद आहे जगाला कळालं कैकईमुळे. आणि शत्रूशी कसं वागावं हे मला कळालं या कैकईमुळे. जगाच्या नजरेत बदनाम झालेलं पात्र म्हणजे कैकई. तिचं कुणी नाव घेत सुद्धा नाही आणि जाधव महाराज तिचं नाव कुणी ठेवत सुद्धा नाही. अख्ख्या या कीर्तनाला आलेल्या माता मौल्यांपैकी एक जरी कैकई निघली तर आपण कीर्तन झाल्यावर सत्कार करू तिचा. सापडणारच नाही. का आहे तुमच्या गावात? नाही भेटायची. पंचक्रोशीत बी सापडून नाही भेटायची. बदनाम झालेलं पात्र म्हणजे कैकई असं जन हो. पण ऐका, जगाच्या नजरेत ती बदनाम झालीये. जग तिला दुर्जन म्हणते. जगानं तिला अनेक नावं ठेवून मोकळं झालं जग सज्जन हो. पण एक लक्षात घ्या, देवानं आपल्याला तोंड दिले ना, तर कुणाला बी नावं ठेवण्यासाठी नाही. एखाद्याला नाव ठेवण्या अगोदर 10 वेळा विचार करा, मग नाव ठेवा. पहिलं त्या पात्राला जाणून घ्या ज्याला नाव ठेवायचे आपल्याला. कैकई जगानं बदनाम केलं सज्जन हो तिला, पण रामजीनं म्हणावं त्या कैकईचे माझ्यावर उपकार आहेत. रामजी कोण आहे? जगाचा बाप आहे, परमात्मा. भगवंतानं म्हणावं त्या दुर्जन असलेल्या कैकईचे माझ्यावर उपकार आहेत. का उपकार, काय नेमके केले आणि का भगवान रामजी त्या कैकईचे उपकार मानतात? थोडस जरा लंबा रूट आहे, म्हणजे थोडीशी लांब कथा आहे. कीर्तनामध्ये अशा लंब्या कथा सांगायला जरा अवघड जाते, कारण वेळ मापात असतो. 2 तासाचा वेळ असतो, त्याच्यातच सगळं करायचं
आणि त्याच्यात परत अशी मोठी कथा सांगितली की वेळ निघून जातो. पण तरी बी अगदी शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला, 1 2 ते 3 मिनिटामध्ये. भगवान रामजी का त्या कैकेयीचे उपकार म्हणतात सज्जन होय का? आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये रामायण आहे, प्रत्येकाच्या मुखामध्ये राम नाम आहे. का आहे त्याचं कारण आहे का? आज हे रामायण आणि राम नाम जिवंत असण्याचं कारण जर कोण असेल तर कैकेयी आहे सज्जन हो. त्या कैकेयीचा त्याग आहे, त्या कैकेयीचं समर्पण आहे, त्या कैकेयीचं बलिदान आहे सज्जन हो. काय त्याग केलाय तिनं, काय समर्पण केलं आणि कोणतं तिनं असं बलिदान दिलंय ज्या बलिदानामुळे आज राम आणि रामायण अजरामर झालंय. हे जगाला माहित नाही सज्जन हो, फक्त रामजीला माहिती आहे, माझ्या रामाला माहिती आहे. एक आजही जर आपण बघायला गेलो ना सज्जन हो, तर रामाचं जे वंश आहे तो सूर्यवंश आहे. एक सामान्य सूर्यवंशाची कथा म्हणजे रामायण आहे. जसे तुमचे आमचे सगळ्यांचे वंश तसं त्यांचा बी एक वंश होता सूर्यवंश. पण तो सूर्यवंश हायलाइट का झाला, त्याच्यावर फोकस का प्राप्त झालं, आजही प्रत्येकाच्या तोंडामध्ये त्या रामायणाविषयीच का त्या चौपायात का निघतात सज्जन हो, त्याचं कारण आहे. एकच अर्धी फक्त चौपाई आहे सज्जन हो, एकच चौपाई आहे ज्या चौपाईमुळे रामायण आज वंदनीय जगत वंद्य झालं सज्जन हो. कोणती चौपाई आहे? अर्धाच तुकडा तुम्हाला सांगतो. प्राण जाई पर वचन न जाई, रघुकुल रीती सदा चलियाई, रघुकुल रीती सदा चलियाई, प्राण जाई बरु वचन न जाई. प्राण गेला तरी चालेल पण दिलेलं वचन मागं घ्यायचं नाही. सिबी दधीची हरिश्चंद्र नरेसा, धर्म हेतु सही कोटी कलेसा. शिबी राजानं सज्जन हो आपल्या मांडीचं मांस कापून त्या कबुतराचे प्राण वाचवले शब्द दिलेला पाळण्यासाठी. स्वप्नामध्ये दिलेलं राज्य जागृतीमध्ये सत्य उतरून दाखवलं. इतिहास साक्षीला सज्जन हो काय अवस्था झाली राजा हरिश्चंद्राची. पण शब्द मागं नाही घेतला. दधीची ऋषींनी सज्जन हो शब्द दिला होता, वचन दिलं होतं. प्राण जाई पर वचन न जाई. शब्द आणि वचन ह्याच्यात फार फरक आहे. शब्द दिलेला बदलता येऊ शकतो पण वचन दिलेलं बदलता येत नाही सज्जन हो. शब्दात छलकपट करता येतो. शब्दामध्ये सकाळी माणूस एक बोलतो, संध्याकाळी एक बोलतो. आम्हाला येतात कधी कधी अनुभव. नाही असं म्हणलोच नाही म्हणते. आता कधी कधी आमच्या सारख्याला रेकॉर्डिंग करून ठेवण्याची वेळ येते. कारण शब्दामध्ये छलकपट करता येते, वचनामध्ये नाही. वचन बदलता येत नाही सज्जन हो. आणि त्या वचनामुळे रघुकुळ आजही अजरामर आहे. पण ऐका, ज्या कुळाची परंपरा होती, मेलं तरी चालेल पण दिलेला वचन मागं घ्यायचं नाही. आणि तेच वचन राजा दशरथाकडून मोडल्या जाणार होतं. ज्या वेळेला दशरथ महाराज सज्जन हो कैकेयीचा हात मागायला तिच्या बापाकडे गेले, तिच्या बापानं महाराजांना सांगितलं, महाराज तुमचं वय आणि माझ्या पोरीचं वय आज फार अंतर आहे, पण तरी तुम्ही अयोध्येचे सम्राट आहात, माझ्या मुलीचा हात तुम्ही मागायला आलात. मी नाही म्हणू शकत नाही महाराज, पण माझ्या मुलीचा हात मी तुमच्या हातात द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. माझ्या मुलीच्या पोटी जो पहिला पुत्र जन्माला येईल, लक्ष देऊ नाही का, माझ्या मुलीच्या पोटी जो पहिला पुत्र जन्माला येईल त्या मुलाला जर तुम्ही अयोध्येचा राजा करायला तयार असाल तरच मी माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात देतो. दशरथ महाराजांनी आपल्या सासऱ्याला वचन दिलं सज्जन हो. लग्न झालं, विवाह झाला कैकेयी सोबत. आणि कालांतराने आपल्याला सगळ्याला कथा भाग माहिती आहे. कुणालाच मुलबाळ झालं नाही. पुत्र कामेष्टी यज्ञ केला, 4 मुलं झाली, मुलं मोठे झाले. आणि भरलेल्या सभेमध्ये एक दिवस दशरथ महाराजांनी घोषणा केली, काय की उद्या मी रामाला राजगादी देणार आहे. लोक बसलेले सभेमध्ये, सगळ्या सभेमधल्या लोकांसोबत. तिथं वचनाला फार किंमत होती बरं का.
तोंडातला शब्द मोगमच काढायचा आणि बाहेर फेकायचा असं नाही. विचारपूर्वक तिथं शब्द टाकल्या जायचा. दशरथ महाराजांच्या तोंडातून शब्द गेले, सज्जन वचन निघालं, उद्या मी रामाला राजा करणार आहे. वाऱ्यासारखी बातमी मंथरेच्या कानावरून सज्जन हो कैकेयीच्या कानावर गेली. कैकेयीच्या कानावर गेली जेव्हा राम राजा होणार, एवढा आनंद कैकेयीला झाला. नाचायला लागली कैकेयी सज्जन हो, माझा राम राजा होणार, माझा राम राजा होणार. कारण रामासारखं प्रेम कैकेयीसारखं दुसरं रामावर कुणी करीत नव्हतं. एवढा तिला आनंद झाला, माझा राम राजा होणार. पण दुसऱ्याच क्षणाला ती बाई स्तब्ध झाली. याला म्हणावं विवेकवान स्त्री सज्जन हो. घराचा नाश जर होणार असेल ना तर तिने ताबडतोब सावध झालं पाहिजे. म्हणून जुन्या काळातल्या महिलांना अर्धांगिनी म्हणलं जायचं, धर्मपत्नी म्हणलं जायचं. जशी पुरुषाला घर सांभाळण्याची जबाबदारी पुरुषाची, तशी बायकोची सुद्धा अर्धी जबाबदारी. नवरा जर वाकडा पाऊल पडत असेल, नवरा जर चुकत असेल तर ती बाई त्याला सावरून घ्यायची, घर सांभाळायची ती सज्जन हो. कैकेयीनं विचार केला. आता मात्र फार आनंद झाला नाही असं नाही हो, एवढा आनंद झाला तिला, बेहद आनंद झाला. पण तिच्या लक्षात आला आता मात्र फार अनर्थ बी झालाय. एका क्षणात तिचा तो आनंद मावळून गेला आणि अंतकरणाची धडधड काळजाची वाढली. ती मनात विचार करायला लागली की आता महाराजांनी जे वचन सगळ्या अयोध्येला दिलंय फार अवघड झालंय. कारण दशरथ महाराजांनी घोषणा केली कोणाच्या नावाची, जरा माझ्याकडे लक्ष देऊ नये का. कोणाच्या नावाची घोषणा झाली? रामाच्या नावाची. आणि घोषणा कोणाच्या नावाची व्हायला पाहिजे होती? बोला ना. सासऱ्याला दिलेल्या वचनाप्रमाणे घोषणा व्हायला पाहिजे होती भरताच्या नावाची, पण झाली कोणाच्या? रामाच्या नावाची. आता दशरथ महाराजाचं वचन मोडल्या जाणार का नाही? कारण तिकडे एकाच माणसाला वचन दिलं होतं, आता इथं सगळ्या लोकांसमोर जाहीर सांगितलंय की उद्या मी रामाला राजा करणार आहे. मग आता एक तर अयोध्येच्या लोकांना दिलेलं वचन पाळावं लागणार, नाही तर तिकडं सासऱ्याला दिलेलं वचन पाळावं लागणार. हुशार बाई होती सज्जन हो कैकेयी. ऐका, तिनं नवऱ्याच्या समोर प्रस्ताव मांडला पहिला. महाराज, अपेक्षा नव्हती तिला, घ्यायचं नव्हतं तिला. आयुष्यभर तिला जे 2 वरदान तिचे होते ना राहिलेले, ते घ्यायचे नव्हते तिला. पण फक्त महाराजांच्या लक्षात गोष्ट आणून देण्यासाठी तिला नाविलाजानं ते 2 वरदान मागून घ्यावं लागले. पहिल्याच वरानं तिला वाटलं जर महाराजांच्या लक्षात गोष्ट आली तर चांगलं होईल, म्हणून पहिल्याच वरानं तिनं मागितलं सज्जन हो, काय? देहू एक बर भरत ही टीका, सुनहु प्राण प्रिय भावत जी का. देहु एक बर भरत ही टीका. हे प्राण प्रिय महाराज, सुनहु प्राण प्रिय भावत जी का. आणि देहू एक बर भरत ही टीका. महाराज, तुम्ही जी राजाची रामाला राजा करायची घोषणा केली ना, असं करा ना महाराज, त्या रामाच्या जागेवर माझ्या भरताची राजगादी त्याला द्या. एक पहिलं वरदान आहे. कळालं नाही, त्या बाईचं बोलणं कळालं नाही त्याला. कधी कधी माणूस सज्जन हो लक्षात नाही येत काही गोष्टी, त्याचे अनेक कारण आहेत का कळालं नाही राजा दशरथाला सुद्धा. पण ज्या वेळेला पहिल्या वचन भरताला जर राजगादी देण्यासाठी महाराज तयार झाले असते तर पुढचं काहीच घडत नव्हतं. पण दुसरं तिला वरदान मागावं लागलं. जेव्हा पहिलं द्यायला तयार नाही झाला बाबा, तेव्हा नाविलाजानं तिला दुसरं वरदान मागावं लागलं. कोणतं? तापस बेश विशेष उदासी, 14 वर्ष राम वनवासी. तपस्व्याच्या वेशामध्ये रामाला 14 वर्ष वनवास. कैकेयीनं ज्या वेळेला वनवास मागितला सज्जन हो, पूर्ण शुद्धीवर होती कैकेयी. नाविलाज झाला बाईचा.
तिनं विचार केला, जर आता रामाला वनाला नाही पाठवलं तर पुढे अनर्थच होणार आहे. महाराजांच्या मुखातून निघालेलं वचन मोडलं जाणार आहे. दशरथाच्या तोंडून आणि तो कलंक, सूर्यवंशापासून चालत आलेली ती दिव्य परंपरा आणि त्याचा कलंक राजा दशरथाच्या कपाळावर लागला नाही पाहिजे. याची जबाबदारी जर कुणी घेतली तर ती कैकेयीने घेतली. जरा लक्ष देऊ नाही का? कैकेयीने विचार केला, पर्याय याला फक्त एकच आहे. आता राम जर वनाला पाठवला तरच चांगली गोष्ट आहे. राम जर वनाला पाठवला तर रामाचा राज्याभिषेक होणार नाही आणि दशरथाचं वचन मोडल्या जाणार नाही. पण तिला परिणाम सुद्धा माहिती होते. राम जर वनाला पाठवला तर परिणाम काय होणार? परिणाम नंबर 1, तिला माहिती होतं कैकेयीला, सज्जन हो, राजा दशरथानं राम माझ्या पोटी पुत्र बनून जन्माला यावा याच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली होती. ज्याप्रमाणे जलबिनू मनी, जलबिनू मीन, फणी बिनू मीना, ज्याप्रमाणे मासुळी पाण्याशिवाय राहू शकत नाही, साप मण्याशिवाय राहू शकत नाही, तसं रामाशिवाय एक क्षणभर बी मी जिवंत राहू नये असं वरदान राजा दशरथाने मागून घेतलं होतं. हे कैकेयीला माहिती होतं सज्जन हो. पण कैकेयीला आता हे बी माहिती होतं, 14 वर्ष मी रामाला वनाला पाठवलेत. रामाचा वनवास म्हणजेच राजा दशरथाचा मृत्यू, हे तिला पक्क माहिती होतं. राम वनाला गेला की राजा दशरथाला मरण येणार आहे आणि राजा दशरथाचा मृत्यू म्हणजेच आपल्याच हातानं आपल्या कपाळाचं कुंकू पुसून काढायचंय. आयुष्यभर वैधव्याचं दुःख आपल्याला भोगावं लागणार आहे. एवढंच नाही तर सगळं जग आपल्याला बदनाम करणार आहे, सगळं जग आपल्याला दुर्जन म्हणणार आहे, कलंकित करणार आहे आपल्या जीवनाला. हे सगळं माहिती असताना सुद्धा हे सगळं स्वीकारायला तयार झाली बाई फक्त एकाच गोष्टीसाठी, त्या रामायणाची दिव्य परंपरा टिकवण्यासाठी. जगाला माहिती नाही सज्जन हो, हा सगळा त्याग तिने आपल्या जीवनामध्ये केला. आपल्या कपाळाचं कुंकू पुसलं, वैधव्याचं दुःख भोगलं, जगाचा कलंक तिने आपल्या मस्तकावर घेतला फक्त आणि फक्त रामायणाची दिव्य परंपरा टिकवण्यासाठी. म्हणून सज्जन हो, रामजी म्हणतात त्या कैकेयीचे माझ्यावर उपकार आहेत. देवानं म्हणावं, जगाच्या बापानं म्हणावं, त्या दुर्जनाचे आमच्यावर माझ्यावर उपकार आहेत. आणि माझ्या संतांनी म्हणावं, त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत. आज जर सज्जन हो ज्ञानोबाराय तुकोबाराय या जगामध्ये नसते, जरी संत मंडळी या जगामध्ये झालीच नसती, त्यांनी जर त्या दुर्जनाचे त्रास सहन केले नसते तर आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा गाथ्यासारखा पवित्र ग्रंथ प्राप्त झाला नसता सज्जनो. जर त्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये दगडासहित नेऊन बुडवल्या नसत्या तर जगाला कळालं नसतं मायबाप, नसतं कळालं या जगाला माझ्या तुकोबारायांचा अधिकार. कोण तुकोबाराय? जगण्याचा पाया चालण्याचे बळ, त्रास त्या तुकोबारायांना त्या काळातल्या दुर्जन लोकांनी, तास तुकोबाराय जगाला कळाले नसते सज्जन हो. जर नसता त्रास दिला त्या काळातल्या दुर्जनांनी माझ्या ज्ञानोबारायला, तास ज्ञानोबाराय सुद्धा जगाला कळाले नसते, ज्ञानोबारायांचा अधिकार जगाला कळाला नसता. कोण ज्ञानोबाराय? काय अधिकार ज्ञानोबारायांचा? नसतं कळालं जगाला माझ्या ज्ञानोबाराय सज्जन हो. निर्जीव भिंत चालू शकतात म्हणून. नसतं कळालं जगाला निर्बुद्ध रेड्याच्या मुखातून ज्ञानोबाराय वेद बोलू शकतात म्हणून. नसतं कळालं जगाला माझे ज्ञानोबाराय आपल्या पाठीवर मांडे भाजू शकतात म्हणून.
हा अलौकिक आविष्कार या जगाला कळाला फक्त त्या दुर्जनांमुळं. जर त्यांनी नसता त्रास दिला ज्ञानोबारायांना तर जगाला ज्ञानोबारायांचा अधिकार कळाला नसता. कोण ज्ञानोबार आहे, काय अधिकार आहे ज्ञानोबारायांचा? तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल, तुझ्या ज्ञानतेच्या पुढं कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तू जीववी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट दावली. गुमाला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पाऊली, ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पावली, ज्ञानोबा माऊली समाधीची सावली, ज्ञानोबा माऊली समाधीची सावली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जर त्या काळामध्ये सज्जन हो त्या दुर्जनांनी ज्ञानोबारांना त्रास दिला नसता तर जगाला ज्ञानोबाराय कळाले नसते. आज प्रत्येक साधूचं जीवन पहा, प्रत्येक संतांचं जीवन पहा. आज या जगात प्रत्येकाला वाटतं सज्जन हो आम्हाला लोकांनी मोठं म्हणावं, लोकांनी आमचं दर्शन घ्यावं, लोकांनी आम्हाला वंदनीय म्हणावं, लोकांनी आम्हाला पूजनीय म्हणावं, लोकांनी आमची पूजा करावी, लोकांनी आम्हाला मोठं म्हणावं. प्रत्येकाला वाटतंय सज्जन हो, पण ऐका ते मोठं होण्यासाठी लागणारे कष्ट मात्र घ्यायला कोणी तयार नाही. मोठं म्हणून घेणं सोपं आहे सज्जन हो, परंतु ते होण्यासाठी लागणारे कष्ट सहन करणं फार कठीण काम आहे. माझ्या संतांना विचारा, संतांच्या जीवनामध्ये ते संतत्व सहजासहजी नाही प्राप्त झालं. नाही संतपण मिळत हे हाती, कपाटी राणीवाणी, हिंडता कपाटी राणीवाणी, नाही संगपण सगळं हारी, नाही कपाटी राणीवाणी, नाही कपाटी राणीवाणी, नाही कपाटी राणीवाणी, नाही संतपण मिळत हे हाती, नाही संगपण मिळत वारी, नाही संतपण मिळत हे हाती, कपाटी राणीवाणी, हे हिंडता कपाटी राणीवाणी. नाही संतपण नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवनी. संतांच्या जीवनामध्ये संतत्व सहजासहजी नाही प्राप्त झालं सज्जन हो. जीवनामध्ये काही बी जरी मिळवायचं असलं ना तर ते सहजासहजी मिळत नाही. मोठं व्हावं वाटणं सोपं आहे सज्जन हो, पण ते प्राप्त करण्यासाठी कष्ट मात्र भयंकर घ्यावे लागतात. सहजासहजी जीवनामध्ये काहीच मिळत नाही. ऐका, सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. सफलता ही माणसाच्या जीवनामध्ये आपोआप होऊन येत नाही. देरे हरिण पनगावरी. संतांच्या जीवनामध्ये सहजासहजी संतत्व प्राप्त झालं नाही सज्जन, तो खूप बरायला म्हणावं लागलं. आमच्या जीवनामध्ये आम्ही रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिवस आम्हाला संघर्ष करावा लागला. कुणासोबत? एक आंतर जगतासोबत आणि एक बाहेर जगासोबत.
आंतरजगातले शत्रू वेगळे आणि बाहेरच्या जगातले शत्रू वेगळे. आंतरजगातले शत्रू म्हणजे काम क्रोधादी षडविकार, आणि बाहेरच्या जगातले शत्रू बाहेरचे लोक. भजन करायला लागलो, आमच्या डोक्यात बी नव्हतं आम्हाला संत बनायचे म्हणून, पण तुकोबारा म्हणतात जेव्हा विना घेतला, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे धवळीले जग, धवळीले जग. विना घेतला भंडारा डोंगर, भामचंद्रा डोंगर, गोरळा डोंगरावर जाऊन आम्ही भजन करायला लागलो. विनाकारणच लोकांच्या पोटात गोळे उठायला लागले. कोणाचं भजन जर सुरू झालं तर काही काही लोकांना सहन नाही होत. बघा, आपण चांगलं वागायचं ठरवलं ना, आपण दुसऱ्याला कोणाला त्रास नाही देत. आपण ठरवतोय आपल्याला चांगलं वागायचंय, पण विनाकारण एखादा जर चांगलं वागायला लागला तर दुसऱ्याला ऑटोमॅटिकच त्याचा त्रास व्हायला लागतो. इफेक्ट का होतो कळत नाही. एखाद्याची बर्बादी होत असेल तर त्याच्या हाताला हात देऊन कुणी त्याला मदतीचा हात देत नाही, उलट त्याला तसंच तिकडं पड म्हणतात गटारामध्ये. पण एखादा जर क्रांती करायला लागला, उत्क्रांती करायला, तर माणसं व्यवहाराचा नियम आहे सज्जन हो. आपण जर आपल्या जीवनामध्ये एखादं चांगलं काम करायला घेतलं ना, तर चांगलं काम जर करण्यासाठी आपण आपल्या हातात घेतलं तर एक लक्षात घ्या, आपल्या डायरीवर वाक्य नोट करून ठेवा. चांगलं काम जर तुम्ही करायला लागलात ना तर लोक तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. गाडीला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे पावलो पावली भेटत असतात. बघा, चांगलं काम करणं सोपं काम नसतंय. संतांच्या जीवनात ते संतत्व सहजासहजी मिळालं नाही. बाह्य जगतासोबत संघर्ष करावा लागला. तो खूप बरं म्हणतात, युद्ध करावं लागलं आम्हाला. युद्ध पातळीवरचा संघर्ष असतो सज्जन हो. युद्ध करणं कोणाचं बी काम नाही, त्याच्यासाठी शूर पाहिजे. शूर कोणाला म्हणतात? शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. ते युद्ध आम्ही केलं, जगातल्या लोकांसोबत त्यांना तोंड दिलं. आम्ही शाठ्यम प्रतिशाठ्यम असं नाही झालो. समोरच्या आमच्या सोबत त्यांनी सटपणा केला, आमच्या सोबत आक्रमक झाले, आम्ही बी त्यांच्या सोबत आक्रमक नाही झालो. आम्ही शस्त्र वापरलं. कोणतं शस्त्र? क्षमा नावाचं शस्त्र वापरलं. हे बघा सज्जनो, एक वाक्य सांगून तुम्हाला ऐका. एखाद्यानं जर आपलं वाटोळं केलं विनाकारणच, आपण त्याच्या अध्यात्मात बी नसतो, पण काही काही लोकांना आपली प्रगती सहन होत नाही, विनाकारण ते आपल्या बऱ्यावरच असतात. मग जर समजा एखाद्याने आपलं वाटोळं केलं, आपल्याला कळालं अमक्या अमक्या गावातल्या माणसाने आपलं हे नुकसान केलंय, मग ते आपल्याला कळाल्यानंतर, कळून सुद्धा, लक्ष देऊन ऐका, कळून सुद्धा त्याला कळाल्यानंतर सज्जन हो, या समोरच्या व्यक्तीनं आपलं नुकसान केलंय, त्यानं आपलं वाटोळं केलंय, हे कळाल्यानंतर त्याच्यावर चाल करून जाणं, त्याला मारामारी करण्यासाठी त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देणं, हातात शस्त्र घेऊन त्याच्या घरी जाणं, हे फार सोपं काम आहे. पण एखाद्यानं आपलं वाटोळं केलंय, त्यानं वाईट आपलं केलंय, हे आपल्याला कळाल्यानंतर सुद्धा त्याला तेवढ्याच मोठ्या मनानं त्याला माफ करणं हे सगळ्यात कठीण काम आहे. बघा, सगळ्यात कठीण काम आहे. मोठ्या मनानं माफ करणं फार कठीण काम आहे. आपल्याला कळालंय समोरच्या माणसाने केलंय सगळं, आणि त्याला बी कळालंय की आपल्याला कळालंय म्हणून, पण तरी सुद्धा त्याला मोठ्या मनानं माफ करणं हे क्षमा नावाचं शस्त्र आहे. हे फार कठीण काम आहे. प्रतिशोधाची भावना निर्माण होणं आणि त्या प्रतिशोध घेण्यासाठी तयार होणं फार सोपं काम आहे. माझ्या संतांनी काय केलंय? क्षमा नावाचं शस्त्र धारण केलं आणि त्या दुर्जनासोबत संघर्ष केला. म्हणून ऐका, जिथं चांगली माणसं असतात ना सज्जनावर, तिथं वाईट माणसं बी असतात. जिथं चांगली माणसं तिथं वाईट बी असतात. जिथं सज्जन आहे तिथं दुर्जन बी आहे. अयोध्या संपूर्ण सज्जनाची नगरी आहे, पण तिथं सुद्धा एक दुर्जन होता ज्यानं माझ्या जानकी मातेवर ऑब्जेक्शन घेतलं. लंका संपूर्ण राक्षसाची नगरी आहे लंका, पण त्या लंकेत सुद्धा एक कोण होता? सज्जन होता. दुर्जनाची नगरी आहे लंका, पण एक सज्जन होता. कोण? विभीषण. लंका निशीचर
सज्जन करवासा. लंका तर संपूर्ण राक्षसाची नगरी, तर सज्जन कसं काय आला हनुमंतरायाने पाहिलं. आता बऱ्याच वेळेला सज्जन हो, काही काही लोक म्हणतात लंकेमध्ये सगळे वाईटच माणसं होते. सगळीकडेच वाईट नसतात, काही माणसं चांगले बी असतात आणि काही वाईट बी असतात. विधी प्रपंच गुणा अवगुण साना. लंकेमध्ये चांगल्या बी काही गोष्टी होत्या, राजा रावणामध्ये सुद्धा चांगल्या काही गोष्टी होत्या सज्जन हो. राजा रावणाच्या लंकेमध्ये पॉझिटिव्ह असणाऱ्या गोष्टी कोणत्या होत्या सांगू. त्या रावणाच्या लंकेत भलं एक मोठं मंदिर होतं सज्जन हो. भगवान भोलेनाथाचं मंदिर होतं. रावणासारखा निष्ठावंत शंकराचा भक्त शोधून बी सापडणार नाही. त्या रावणाच्या दरबारात माणूस फार बिजी होता बघा. राजा रावण फार बिजी माणूस होता, फार व्यस्त होता. पण एवढ्या व्यस्ततेतून सुद्धा तो राजा रावण सज्जन स्वतःसाठी 2-3 तासाचा वेळ काढायचा. आपल्या मनाचं मनोरंजन करण्यासाठी राजा रावणाच्या दरबारात मैफिल चालायची. वारकरी संप्रदायाचे सगळे वाद्य राजा रावणाच्या दरबारात वाजायचे महाराज. बाजही ताल पखाऊ जवीना, नृत्य करही अपसरा प्रवीणा. वारकरी संप्रदायाचे वाद्य. बाज ही ताल. ताल म्हणजे टाळ. वाह क्या बात आहे. बाज ही ताल, पखाऊज आणि वीणा आहेत का नाही वारकरी संप्रदायाचे वाद्य. कोण यायचा. देवाचा मालक देवराज इंद्र पकवाज वाजवायला. इंद्र वादिन मृदंगम. चाल म्हणायला सनत कुमार. विना धारी सुरर्षी. म्हणजे विना कोणाच्या गळ्यात. रावणाच्या, आपलं नारदाच्या. विनाधारी सुरर्षी स्वर कुशलतया राग करता अर्जुनोभृत. रावणाच्या दरबारामध्ये सज्जन हो. राग गायला सनत कुमार आणि नाचायला कोण. रंभादिक सुर नारी नबीना, सकल समसर कला प्रवीणा. करही गान बहुतान तरंगा, बहुविधी क्रीडही पाणी पतंगा. स्वर्गातल्या अप्सरा नृत्य करायच्या. वाद्य वाजवणारे वाद्य वाजवायचे. गायन करणारे वेगवेगळ्या रागामध्ये गायन करायचे. माहोल तयार व्हायचा, मैफिल तयार व्हायची. आणि ती मैफिल तयार झाली, माहोल बनला. राजा रावण नाचत 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 सज्जन हो महादेवाच्या मंदिरात जायचा. मंदिरामध्ये जाऊन आपल्याच हातात तलवार घ्यायचा आणि 10 मस्तकापैकी मुंडक्यापैकी एक मुंडकं तोडायचं. तुकडा नव्हता करीत. एक शिर ठेवायची आणि त्या शिरेची तार करायची आणि तारेचा तंबोरा करायचा त्याने. याचा बेस जरा कमी करा, ट्रबल वाढवा. तनके तंबुरे में दो सासों के तार बोले राम सिया राम. मस्तक आपलं महादेवाच्या पिंडीवर समर्पित करावं त्या राजा रावणानं. आणि मग महादेव प्रगट व्हायचे त्या पिंडीतून. भोलेनाथ बाहेर आले की डमरू वाजवायचा शंकरानं सज्जनाव. कडकड 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 आवाज यायचा. आणि त्या डमरूच्या तालावर माझ्या महादेवानं सज्जन हो राजा रावणाच्या दरबारामध्ये नृत्य करावं. अधिकार सांगतो तुम्हाला, राजा रावणाचा अधिकार. जगाच्या बापाला भोलेनाथाला आपल्या दरबारात नृत्य करायला भाग पाडत होता तो महाभाग नाव होतं. त्याचं नाव रावण होतं सज्जन. माझ्या भोलेनाथानं डमरू हातात घ्यायचा आणि नृत्य करायचं. कसे नाचत होते महादेव ऐकायचं तुम्हाला. हात वर करा सगळ्यांनी आता एकदा. A to Z
जोरात टाळी वाजवायची सगळ्यांनी एक साथ मस्त. ताताच नाही शैल शृंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल गंग की तरंगमान कोमल नील माझे पर लाल लाल चंदन की गोल भाल गंग की तरंगमान मुगटे पर साजे हे मुंडन की कंठमाल हृदय विशाल पद कदाल रूप विमान हर दयाल राधे डम 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 डमरू वाजे नाद शेष सर्वसात शंकर महाराज तांडव नाच हे जी भोले महाराज आज तांडव नाचे ताली ताली शंखनाद शृंगीवाद विविध वाद भेरी ए तात 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 पदक ताल तट तटात भरगत लडकत लखात मंद मंद भेरी अमरी गण तुमन जाल आहा ताळी अमरी गण तुमन जाल वर खत हर खत कुशाल मुनि जन मानस विशाल अमित मोद जाचे हे डम 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 डमर वाज नाग शेष सर्व साज शंकर महाराज आज तांडव नाच हे जी भोले महाराज आज तांडव नाचे हे जी भोले काळी 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 वा 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 धाधिलांग 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 धिदिकत धिदिकत धिरा वाद मयूर मृदंग हर विश्व कमर बांधे ए ससद ससद धगत धगत धमम पमम सगम पगम विनाधर नारद अनुसारद आराजे सारकार चीत सर्व किन्नरा सर्व धर्म धर्मार्थ काम हर मोक्ष जाचे ए डम 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 डमरू वाज नाद शेष सर्व साज शंकर महाराज आज तांडव हे जी भोले महाराज आज तांडव जटाटवी गलज्वल प्रवाह पावि जसले करे वलं गलं भुजंग तुंग मालिका डम 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 निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नस्यं ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः पार्वती पते हर हर महादेव हरे हरे
जाधव महाराजसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हे सगळं शिवतांडव त्याच्यातलं फक्त 10% मी गायले. 100% जर गायलं तर ते कमीत कमी 10-15 मिनिटाचं आहे. पण हे 10% गायला आणि वाजवायला सुद्धा अख्ख्या कीर्तनाला जेवढी एनर्जी लागते तेवढी एनर्जी या 10 मिनिटालाच लागते फक्त. आणि वाजवणं म्हणणं बी तितकंच अवघड आहे आणि वाजवणं तेवढंच अवघड आहे. खरं सांगायचं जाधव बाबा, आहे का नाही? डबल ग्रॅज्युएट झालेला माणूस असू द्या बरं का भाऊसाहेब, डबल ग्रॅज्युएट झालेला माणूस असू द्या, एक लाईन सुद्धा कंप्लीट होऊ शकत नाही, इतकं अवघड आहे ते. जयत्वदभ्र विभ्रम भ्रमत भुजंगम स्वसत विनिर्गमत क्रमस्फुरत कराल भाल हव्यवाय धिमित 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 फणन मृदंग तुंग मंगलम ध्वनि क्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिव अखर्व सर्व मंगला कला कलंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुवताम स्मरांतकम पुरांतकम भवांतकम मखांतकम गजांतकांतकांतकम तमंतकांतकम भजे. कळलं का सगळ्याला? भजे भजे. रावणानं लिहिलेलं इति रावणकृत शिवतांडव कोण लिहिलं? हे राजा रावणानं. त्या रावणाला लोक नीट रावण बी म्हणायला तयार नाहीत, रावण्या म्हणते. रावण्या याचा आजाच आहे जणू देव. अरे कुठं त्याची लेवल, कुठं तुझी लेवल? हां, म्हणून ऐका माय बाप, राजा रावणाच्या दरबारामध्ये सगळ्याच गोष्टी वाईट नव्हत्या, चांगल्या गोष्टी कुठे बी असतात. रावणाच्या दरबारात जरी राजा रावणाची लंका दुर्जनाची आहे, राक्षसाची आहे, पण एक विभीषण सज्जनाच्या रूपानं तिथे आहे. महाराज, आमच्या जीवनामध्ये जर एखादा सज्जन, एखादा साधू जर आम्हाला भेटला तर आम्ही कसं ओळखावा? तुकोबाराय म्हणतात त्याला ओळखण्याचं लक्षण तुकोबाराय सांगतात. चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हिन कवने अंग विठोबार तुमाये.